अजित पवारांकडून निधी मिळत नाही ही राज्यभरात शिवसेना मंत्र्यांची तक्रार आपण कायम पाहतो। मात्र धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची खदखद आहे, मनातली भावना आहे ती म्हणजे आम्हाला निधी मिळत नाही आणि यासाठी त्यांनी अजित पवारांना पत्र पाठवलं। जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलाय। राजीनामा दिलाय तुम्ही, काय प्रमुख मनातली राजीनामा देतानाची भावना? नाही, मला आदरणीय दादांनी अजितदादांनी पद दिलं, साधारण 2 वर्ष पूर्ण झालेत आणि मी त्यांच्या गाईडलाईन प्रमाणे त्यांनी काय जे आदेशित केलं होतं त्या पद्धतीनं पक्ष प्रामाणिकपणे वाढवण्याचा प्रयत्न केला। जिल्ह्यातली परिस्थिती अशी होती की काय जुनी राष्ट्रवादी राणादादाबरोबर भारतीय जनता पार्टीत गेली आणि अजितदादांनी ज्यावेळेस महायुतीत सोबत जायचा निर्णय घेतला त्यावेळेस बहुतांश कार्यकर्ते पदाधिकारी शरदचंद्रजी पवार गटात राहिले। आम्ही काही मोजके लोक एकत्र येऊन दादासोबत राहण्याचा निर्णय घेतला। त्या पाठीमागे हा उद्देश होता। आम्ही दादाचं कामाची शैली बघितली होती। मी जिल्हा परिषदचा 10 वर्ष गटनेता म्हणून काम पाहिले। आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे काम घेऊन गेलो त्या क्षणाला त्या कामाचं उकल करण्याची जी त्यांची जिद्द आहे आणि खरा माणूस, सरळ माणूस, ह्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आणि तिथून आम्ही कार्यकर्ता जोडण्यासाठी सुरुवात केली। अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला जिल्हाभर। आता निधीचा तुम्ही विषय काढला, निधी मस्त आहे, महत्त्वाची आहे, तेवढंच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जनतेत जाऊन आपलं कामाचं जे काही कामाची पद्धत असते ती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे। दादाचं कामाची पद्धत लोकांपर्यंत पोचली पाहिजे। शासनाच्या काही योजना असतील त्या पोचवल्या पाहिजे। नंतर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर निधी आवश्यक आहे त्या विभागाचा, प्रभागाचा विकास करण्यासाठी। मग तिथं चर्चा अशी होती की निधी कोणी दिला, कुणाच्या माध्यमातून हे काम झालं आणि काम सुद्धा करत असताना फक्त एक गुत्तेदारी म्हणून करावी ह्या अपेक्षा आमच्या सुद्धा नाहीत। मी सुद्धा 20 वर्ष म्हणजे 10 वर्ष जिल्हा परिषदमध्ये गटनेता म्हणून काम करतोय। मी तिथं सुद्धा हेच सांगत होतो की तुम्ही चांगल्या प्रतीचं काम करा, निधी अवश्य मागा, चांगली कामं करा। काम बघून लोकांनी म्हणलं पाहिजे अमक्यानं काम केलंय। अजित पवार महायुतीमध्ये अर्थमंत्री झाले तेव्हापासून 2 राष्ट्रवादीची 2 गट झाले, किती निधी जिल्ह्याला मिळाला? हे आज पर्यंत निधी मध्यंतरी जो 9 कोटी रुपये आम्हाला निधी मिळणार आहे असं सांगण्यात आलं होतं, पण समन्वय व्यवस्थित झालं नसेल कदाचित, निधी आम्हाला मिळाला नाही। आम्ही निधीला मागणी वारंवार केलेली आहे, पण शासनाचं किंवा वरून जे धोरण ठरलं होतं की कुणाला किती टक्के निधी देण्यात यावा त्या पद्धतीनं इथं अंमलबजावणी झालेली नाही। त्याच्यात बी काय चुकीच्या गोष्टी घडल्या म्हणून त्याला सुद्धा आज स्थगिती आहे। त्याच्यात साधारण 4-4.5 कोटी रुपये निधी राष्ट्रवादीच्या हिश्श्याला शिल्लक राहिलेला मिळाला आणि 11th आवरला फक्त लास्टच्या दिवशी सांगण्यात आलं किंवा असं तुम्हाला शिल्लक राहिलेल्या निधीतून काय देता येईल म्हणून अशा पद्धतीनं निधी दिला। तो पण थोडा चुकीच्या पद्धतीनं वाटप झाला, कारण वाव नव्हता जास्त निधी वाटपाला आणि त्याला सुद्धा स्थगिती आहे। त्याच्यामुळं निधी अद्याप निश्चितच आम्हाला आतापर्यंत निधी मिळाला नाही। तुम्ही 62 लोकांनी पत्र लिहिलेलं आहे अजित पवारांना, नेमकं पत्रात काय मांडणी केली आहे, काय मागणी केली आहे? आम्ही पत्रामध्ये जी आहे ना सत्यताच लिहिलेली आहे। पत्रामध्ये आमचे महेंद्र काका दुर्गुडे जिल्हाध्यक्ष आणि सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पक्षवाढीसाठी सतत जे ते राबत असतात काय, आणि ह्यांचं काम ज्यावेळेस दादांनी निर्णय घेतला माहितीसोबत जाण्याचा त्यावेळेस इथं जे ते फक्त बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते होते। आज पक्षवाढीसाठी म्हणजे अहोरात्र काम करून जिल्ह्यामध्ये पक्ष जे आहे ते सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहे। पत्रात मागणी काय केली आहे? पत्रामध्ये जे आहे ती आम्ही सांगितलेलं आहे की यांनी आम्हाला म्हणजे विश्वासात न घेता ह्यांनी राजीनामा दिलेला आहे। तर आम्ही दादांना विनंती केलेली आहे की बाबा यांचं जे आहे ते कार्य चांगलं आहे, यांचा राजीनामा आपण घेऊ नये। आणि जी अजितदादा अर्थमंत्री असताना सुद्धा जिल्ह्याला निधी मिळत नाही अशी तुमची तक्रार आहे, काय भावना आहे? अजितदादांकडे काय मागणी? अजितदादा आता महायुतीमध्ये 3 गट असल्यामुळं आणि अजितदादा वेगळे झाल्यापासून आम्ही 0-0 टायमापासून दादा तिकडे गेल्या श्री महेंद्र काका दुर्गुडे मी संघ सतत 24 घंटेच दादाचं काका संघ आहे। काकाचं काम गावगावी गरिबाचं हॉस्पिटल 24 घंटा काम करणारे आहेत, पण निधी अभावामुळे 3 पक्षाचा असल्यामुळे शिवसेना म्हणते आम्हाला निधी, शिवसेनाचे कार्यकर्ते त्यांना निधी मिळतोय चर्चेतून असं वाटतंय, पण आमच्या कार्यकर्त्यांना कुठलाच निधी भेटला नाही आतापर्यंत। त्याच्यामुळं
कार्यकर्त्यांमध्ये थोडी अशी खिचखिच असल्यामुळं आणि अध्यक्ष असल्यामुळं त्यांना डायरेक्ट न बोलता मागं कुजबूज करून थोडं वातावरण निधीबद्दल थोडं डिसबॅलन्स असल्यामुळं काही कार्यकर्त्यांनी मग बाबा निधी भेटत नाही मग त्या गोष्टीला मनात धरून काकांनी कार्यकर्त्यांना न सांगताच राजीनामा दिला असं आम्हाला कळाले. तुम्ही दिलेला राजीनामा, कार्यकर्त्यांना न मिळणारं बळ, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाला अडचणीची ठरेल. दोन्ही गोष्टी आहेत. निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला पक्षाचं संख्याबळ, पदाधिकाऱ्याचे संख्याबळ, काम करण्याची पद्धत आणि विकास निधी ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातलं आम्ही प्रामाणिक प्रयत्न आमच्या हातात आहे तो आम्ही केला आहे. अजून राज्य पातळीवर निधीची कमतरता निश्चित आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जाताना या गोष्टी पक्षसुद्धा दखल घेईल. त्याला मीच जिल्हा अध्यक्ष असायला पाहिजे असं बी काय नाही, त्याच्यामुळे मी राजीनामा दिला. तर हे होते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी. एकंदरच अजित पवारांकडून निधी मिळत नसल्यामुळं धाराशिव राष्ट्रवादीमध्ये जी काही ती खदखद पाहायला मिळते. नेतृत्वाकडे त्यांनी त्यांची भावना बोलून दाखवले. आता नेतृत्व यांच्याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.